एक ब्रेकिंग न्यूज। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आता छत्रपती संभाजीनगरमधील आंबेडकरी विद्यार्थी नेते एकत्र आलेले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासह विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध केलेला आहे। आंदोलनाच्या दरम्यान झालेल्या कारवाईच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया येत आहेत आणि संबंधित विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी सुद्धा यावेळी आंदोलकांनी केली। तर मागणी मान्य न झाल्यास छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या विद्यार्थी संघटनेने दिला। तरुण विद्यार्थी रस्त्यावर उतरून त्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करतात, त्यांच्यावर लाठीचार्ज करतात आणि आपले जे राजकीय लोक आहेत ते प्रत्येकच आंदोलनाला आतंकवादी आणि नक्षलवादी म्हणतात। मग आतंकवादी आणि नक्षलवादी आहेत तर मग आमचे मत घेऊन तुम्ही नक्षलवादी सरकार तयार केलेली आहेत ना। जर आम्ही संविधानिक मार्गाने आंदोलन करत असू तर आमच्यावर लाठीचार्ज करणं, आज आमचे विद्यार्थी रस्त्यावर मार खात आहेत आणि मग या देशातला जर तरुण शिक्षणासाठी रस्त्यावर येत असेल आणि त्याला जर आतंकवादी म्हटलं जात असेल तर येणाऱ्या काळात विद्यार्थी नक्कीच आतंकवादी होतील। मग पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी लाठीचार्ज करताना कुठलीही मुलगी महिला कुठकुनी बघितलं नाही। आमच्या आया बहिणींची डोके फोडली गेली, आमच्या आया बहिणींना रक्तबंबाळ केला गेला आणि इतक्यावरही पोलीस थांबले नाही। तर पोलीस प्रशासनाने तिथल्या मुलींना, तिथल्या महिलांना प्रॉस्टिट्यूट असा शब्द त्यांनी उच्चारला। अनेक महिलांनी मीडियाला बाईट दिलेला आहे। आमच्या महिलांना आया बहिणीवरतून शिवीगाळ त्या पोलीस प्रशासनाने केली। मला सरकारला हे विचारायचे की हे पोलीस आमचे रक्षण करते आहेत की गुंड आहेत आणि केंद्र सरकारने पोलीस नाही पाळलेले, केंद्र सरकारने गुंड पाळलेले। कारण ज्या प्रकारे सोनम वांगचुक यांना गुंडासारखं पांढऱ्या कपड्यामध्ये त्यांनी झाकून दिलेले आहे त्यावरूनच कळतंय की दिल्लीचे पोलीस हे गुंड आहेत आणि दिल्लीचे पोलीस दरोडेखोर आहेत। जो आपल्या देशाचा चौकीदार आहे त्या चौकीदाराला लेकरं बाळ नाहीयेत, त्याला मुलं बाळ नाहीयेत, त्यामुळे त्यांना आमच्यासारख्या लेकरांची काही वेदना कळणार नाही। हेच मला या माध्यमातून केंद्र सरकारला सांगायचं। ते राष्ट्रीय स्वयं संघाचे त्या ठिकाणी फूट सोल्जर आहेत, ते संघाचं काम करणारे त्यांचे स्वयंसेवक आहेत आणि ते जे नाव म्हणजे जे लावत नाहीत बॅचला तर त्याचं कारण ते आहे की त्यांनी फक्त ड्रेस त्यांचा घातलेला आहे। मुळात ते भाजपचे आणि संघाचे दलाल आहेत। हे सरकार ग्लोबल नारीला जसं 17 नवऱ्याचं हे सरकार आहे, ग्लोबल नारी जी त्यांनी सांगितलं होतं तिला देशभरामध्ये 17 नवरे असल्यासारखं नरेंद्र मोदीच्या वेगवेगळ्या ठिकाणी केलेलं आहे। आपल्या सरकारच्या कार्यकाळात त्यांनी किती दौरे केले आणि त्यातून काय आउटपुट आलं याचं त्याला काही देणं घेणं नव्हतं। विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारल्यावर विद्यार्थ्याला प्रतिप्रश्न करत असताना कुठल्या माध्यमातून प्रतिप्रश्न करायला पाहिजे हे त्यांनी जाणून घ्यायला पाहिजे होतं। परंतु त्यांच्या गुंडांकडून जो अमानवीय अत्याचार केलेला आहे तो अत्यंत निंदनीय आहे। धर्मेंद्र प्रधान हा हिटलर आहे आणि त्यांनी विद्यार्थ्यांचे जे नुकसान केलेलं आहे म्हणजे नरेंद्र मोदीचा बाप धर्मेंद्र प्रधान आहे का असा प्रश्न या ठिकाणी पडतो। कारण की एका धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेण्यासाठी हजारो विद्यार्थी रस्त्यावर आले तरी नरेंद्र मोदीची हिंमत होत नाही की त्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा तो घेऊ शकत नाही। याचा अर्थ त्याचा बाप धर्मेंद्र प्रधान आहे। आणि आज हा संघर्ष जो आहे हा लोकशाही आणि हुकुमशाहीमधला संघर्ष आहे। कारण दिल्लीमध्ये जे आंदोलन झालंय त्या दिल्लीच्या आंदोलनामध्ये म्हणजे सातत्याने सांगितलं जातं सरकार जब जब डरती है तो पुलिस को आगे करती है आणि सरकार जब जब डरती है तो धर्म की बात करती है। अशा पद्धतीचं वातावरण देशामध्ये निर्माण केलेलं आहे आणि दडपशाही करून हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न होतोय। हे अत्यंत निषेधार्थ आहे। महाराष्ट्रातून देखील मोठ्या संख्येनं आंबेडकरी चळवळीचे आणि पुरोगामी पक्ष संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या विरोधात रस्त्यावरती उतरणार आहेत। उद्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आव्हानावरून महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। त्याच्यामध्ये रिपब्लिकन सेना, सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचे सगळे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये उतरणार आहेत। बाहेरचे लोक काय ते तजाकिस्तान, उझबेकिस्तान अशा प्रकारचे देशातले लोक होते का? ज्या देशातल्या लोकांनी सरकार निवडून दिलेलं आहे त्याच जबाबदार लोकांना आम्ही प्रश्न करणार ना। जे जबाबदार होते त्यांनी पेपर फोडला, पेपर फोडल्यामुळे जवळपास देशातल्या 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। त्याचा निषेध म्हणून हे पोरं त्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागतात। मग राजीनामा कोणी दिला पाहिजे? पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे का? राजीनामा जो काही जबाबदार माणूस आहे त्या जबाबदार माणसाला राजीनामा दिला पाहिजे। ज्यावेळेस हे पोरं न्याय मागा जातात त्यावेळेस त्यांच्यात लाठीचार्ज केला जातो। आजकाल आपण ते फोटो पाहिले, व्हिडिओ पाहिले, त्याच्यामध्ये महिलांना किती क्रूर पद्धतीने मारलेलं आहे। मला वाटतं की या देशामधले जे काही सरकारमधले लोक आहेत संघाचे लोक आहेत आणि हे संघाचे लोकांना त्यांना लेकरं बाळं मुलं बायको नसतात त्याच्यामुळे यांना जाणीवच नाही आहेत। एक जर विद्यार्थी मेलेला असेल घरातला किंवा आपल्या घरचा जर एखादा माणूस मेला असेल तर आपण किती हातबल होतो, किती परेशान होतो। 22 लेकरं मेलेले आहेत आणि जे कुणी या मेलेल्या जबाबदार आहेत परिस्थितीला त्यांचा राजीनामा मागणं हा गुन्हा आहे का? म्हणून आमचं म्हणणं आहे की हे सरकार नालायक सरकार आहे। नरेंद्र मोदींनी राजीनामा तर दिलाच पाहिजे पण जे संघाचे जे हरामखोर लोक आहेत त्यांनी सुद्धा आत्मपरीक्षण करून घेतलं पाहिजे की आपण या देशातल्या नागरिकांशी किती वाईट पद्धतीनं तुम्ही व्यवहार करताय। आपल्याला आहे की कुंभकर्ण कशा पद्धतीनं झोपलेला होता आणि कुंभकर्णाला उठवणं अशक्य बाब आहे, तशा पद्धतीनं कुंभकर्णापेक्षाही गाढ झोप
या सरकारनं घेतली की काय? कारण देशभरामध्ये पूर्ण सगळीकडे आंदोलन होत असताना, विद्यार्थी रस्त्यावरती असताना हे सरकार ऐकायला तयार नाही. कारण भाजप, RSS, हिंदू महासभा ह्यांचा आदर्श हा हिटलर आहे आणि ह्या हिटलरच्या अवलादी आहेत. म्हणून हे या ठिकाणं आज विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना सामोरं जात नाहीत. विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जंतर मंतरवर भेटायला सुद्धा जायला तयार नाही. हे सरकार जे आहे हे देव, देश आणि धर्म यांना लुटणारं सरकार आहे. तेव्हा देशातली जनता आता जागृत झालेली आहे आणि भाजपचे कार्यकर्ते सुद्धा, बरेच कार्यकर्ते आज राजीनामे देत आहेत. त्या ठिकाणं त्यांचे मुलं सुद्धा यामध्ये जे आहेत त्या परीक्षांच्या पेपर फुटीचा परिणाम त्यांच्यावर झालेला आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रोष जो आहे पूर्ण देशामध्ये व्यक्त होत आहे. पंतप्रधानाला स्वतःची बायको सांभाळता आली नाही आणि ह्याला लेकरं नाही, काय मुलांचे म्हणजे क्यू इन याला 2 वर्षात दोन वेळेस नीटचा पेपर फुटलेला आहे. 10 वर्षात 152 पेपर फुटले आणि म्हणतो आंदोलन कशासाठी करायचं? आंदोलनामुळे ह्या देशाला आझादी भेटलेली आहे आणि ह्याला काय क्यू येणार मुलांची? आजच्या सरकारने जे शिक्षण चिरडणं सुरू केलं आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असो किंवा धर्मेंद्र प्रधानसारखे शिक्षण मंत्री, राज्यामध्ये TETचा पेपर फुटला, त्यामध्ये दादा भुसे यांनी जो निष्काळजीपणा दाखवला, निश्चितच आज कोणी या विरोधात आवाज उठवणार नाही तर उद्या जाऊन ही परिस्थिती अजून चिघळू शकते. आणि आज आम्ही आवाज उठवतो. दिल्लीमध्ये अभिजित दिपके असतील, सहकारी असतील, सोनम वांगचुक असतील, यांनी जो इनिशिएटिव्ह घेतला आहे तो निश्चितच स्वागतार्ह आहे आणि कीप इट अप, त्यांना आमचं बळ आहे. खऱ्या अर्थानं जर बघितलं त्या विद्यार्थ्यांवरती ज्यांनी अमानुष लाठीचार्ज केलेला आहे याला सर्वस्वी कारणीभूत या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री आहेत. खरं तर शिक्षण मंत्र्यांनीच नाही तर या देशाच्या गृहमंत्र्यांनी सुद्धा राजीनामा देणं गरजेचं आहे. त्यांनी केलेल्या लाठीचार्जच्या विरोधामध्ये उद्या सध्या ॲडव्होकेट प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. त्यामुळे या संबंध राज्यभरामध्ये आम्ही उद्या कडकडीत बंद पाळणार आहोत. त्याबरोबरच आपण बघितलं तर राज्याच्या मंत्रिमंडळामधील एक माजी मंत्री सदाभाऊ खोत हे त्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना आतंकवादी आणि दहशतवादी मानण्याचं कृत्य त्या ठिकाणी करतात. खऱ्या अर्थानं भाजपकडून आपल्या पदरामध्ये काहीतरी पाडून घेण्याच्या दृष्टिकोनातून सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य आहे त्यांचा देखील आम्ही या ठिकाणी निषेध करतो. अभिमान आहे अभिजित त्याचा नेतृत्व करता याचा. पण दुसरी गोष्ट हे आहे की सत्तात बसलेल्या लोकांना लाज वाटली पाहिजे की मुलींना तुम्ही ज्या पद्धतीनं तिथं ट्रीट करता आंदोलनामध्ये, ते फक्त आंदोलन करायला आले होते. तुम्ही लोकशाही पद्धतीने निवडून गेलात ना, मग तुम्हाला लोकशाही पद्धतीनं चर्चा करायला काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही जर लोकशाही पद्धतीनं चर्चा करत नसाल तर तुमचा काय अर्थ आहे त्या खुर्चीवर बसण्याचा? माझा तर त्यांना सवाल आहे की तुम्ही लोकशाही मानतातच की नाही मानतात? तुम्ही जर तिथं लोकशाही पद्धतीने निवडून गेला असाल तर तुम्ही त्याच पद्धतीने त्यांची चर्चा करा ना. ॲटलिस्ट पोरं बसलेत 1 महिना झालं तिथं, त्यांची चर्चा नाही, काय नाही. म्हणजे काय नेमकं तुम्हाला कोणतं राज्य आणायचंय किंवा तुमच्या ज्या मनामध्ये राज्य आहे ते तुम्हाला स्थापन करण्याचा प्रयत्न करताय का तुम्ही?